तर अनुचं काय चाललंय रे? होय, काय काढते तू? म्हणत म्हणत काढायचं. हं. तर शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आहे गुरुवार आणि आज ना शाळांना आहे सुट्टी. तर नाताळ म्हणजे ख्रिसमसची ना सर्वांना सुट्टी आहे. त्यामुळे आज थोडंसं ना निवांत काम चालू आहेत. आणि तर अक्षू गेले ट्युशनला, अनुचा चाललाय अभ्यास. तर चहा नाश्ता वगैरे सगळं आवरले, आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे. तर आज स्वयंपाकामध्ये बघू, आज म्हटलं सुट्टी आहे. रोज शाळा असली की चपाती भाजी अशी घाई असते ना, तर म्हटलं आता धपाटे करूया. तर म्हणून लसूण मिरची सगळं बारीक करून घेतलंय मिक्सरला. तर आता आणू तोपर्यंत आले अभ्यास दाखव म्हणून. छान. तर आणून असं एक 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 काढले. आता शिकायला लागली, ती अजून नीट येत नाहीये. छान छान. तर असं ना मिरची आणि लसूण बारीक करून घेतले आणि थोडंसं अगदी आलं घातलेलं आहे. तर थोडी कोथिंबीर वगैरे चिरून टाकायची. तर म्हटलं बरेच दिवस झालं केले नाहीये, ज्वारीचं पीठ पण आहे. मग म्हटलं आता करूया. सुट्टीमुळं कसं होते काहीतरी मग वेगळं करायला येते, नाहीतर चपाती भाजी डब्यामुळं रोज आणि शाळेत मग ते कसं गरम गरम छान लागतात ना. तर आपण कपड्यावरती असं थापून जे करतो ना त्याला धपाटे, आणि जे तव्याला असं लावतात तिला थालीपीठ म्हणतात, जे थोडं जाड असतं आणि कपड्यावरचं थोडं कसं पातळ असतं. तर आम्ही तर धपाटे त्याला म्हणतोय. तर चला आता करणार आहे मी. आज एवढंच घेतलं बरं का पीठ मी. तर चाळून घेते थोडं बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ. तर जास्त आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं. आणि हे आता ज्वारीचं घेतलंय, अजून घ्यायचं. आणि मग थोडं बेसन पीठ. तर बेसन अगदी कमी, सगळ्यात जास्त ज्वारी, नंतर थोडं गव्हाचं ना अगदी थोडं बेसनचं. तर एवढं बेसन पीठ घेतलं. तर आता सगळं पीठ चाळून घेऊन त्यात आपल्याला सगळं साहित्य टाकायचं आहे आता. तर हळद, थोडेसे जिरे पण टाकले. मगाशी जिरे ना वाटणामध्ये हे टाकायचंच राहिलं माझं. थोडा ओवा टाकते. आणि तेल. चवीनुसार मीठ टाकायचंय. आणि हे सगळं ना, मिरच्या जास्त दिसतात पण तिखटच नाहीये मिरच्या, म्हणून ना जास्त घेतल्या मी. लसणाच्या 10-12 पाकळ्या आणि मिरच्या 10 घेतल्यात, पण तिखट काहीच नाहीयेत. आणि हे सगळं मिश्रण आता ना मळून घ्यायचं आपल्याला. आणि भरपूर अशी कोथिंबीर. तर कोथिंबीर शिवाय मिरची शिवाय तर अपूर्ण. तर कोथिंबीर तशी नव्हती, संपलीच होती. त्या दिवशी रानात गेलो होतो ना आम्ही, तर त्यांनी पण ताजी ताजी शेतातली सगळी कोथिंबीर दिलेली होती. वांगी, कोथिंबीर तर छान होती. वांगी पण अगदी कवळी ना, मस्तच. तर 4 वांगी होती मोठी मोठी. तर काल 2 वांग्याचीच भाजी बनवली मी. अजून 2 वांगी काय पिशवी तसंच अजून ठेवली होती फ्रीजमध्ये पिशवी. आणि कोथिंबीर पण भरपूर त्याने गेलती ताजी. तर मिक्सरचं भांडं धुवून ना मळून घेते पाणी, का तर ही मिरचीचं यारका आहे लसणूचा. तर हे ना घट्टसर आपल्याला मळून घ्यायचंय. काय हे 3 काढले. तर 1 2 3 एवढे येते. 4 काय अजून नीट येत नाही. अनुला आहे ना, आज अनुला पण शाळेला सुट्टी आहे. काल मॅडम म्हटली की अनु उद्या सुट्टी आहे. तर आता हे घट्टसर मळून घेते मी. तर हे बघा असं गोळा मळून आपला झालेला आहे. आता धपाटे करायला घेऊया.
तर रुमाल स्वच्छ असा पांढरा घेतलाय मी. तर तो आपल्याला भिजवून घ्यायचा आहे आणि यातलं पीठ आहे ना मळून घ्यायचं आपल्याला. तर थोडं लहानच घ्यायचं म्हणजे काय होते, नाही तर मग जाड जाड होते. आता लई मोठं मी करत नाही, छोटं छोटंच करते, थोडं कमीच घ्यायचं. आणि पाण्याचा असा हात लावून लावून आपल्याला थापायचं आहे. तर जेवढं पातळ थापता येईल तेवढं शक्यतो ना पातळ थापायचं. असं पाण्याचा हात लावून, म्हणजे पाण्याचा हात लावलं काय होते, चिकटत नाही. मग हे बघा छान असं. आम्ही आता देवपूजा चालली बरं का आमच्या. तिथं तवा ठेवलाय गरम व्हायला. तर ना हे बघा, तर असं करून घ्यायचं. ह्याला तेल टाकायला येते ह्याच्यामध्ये. छान असं पातळ झालं. तर थोडंसं अगदी तेल अगोदर लावून घ्यायचं. तर असंच निघालं, नाही निघालं तर काय करायचं, थोडं कपड्याला असं पाणी लावून घ्यायचं. जर नाही निघालं तर, पण असंच निघालं आपलं. आता थोडं तेल टाकून घ्यायचं आणि झाकायचं. झाकलं आणि आता मला पाणी अजून एकदा लावून कपड्याला ना ठेवायचं. येत असेल सगळ्यांना, मी आपलं माझी पद्धत दाखवते. छान भाजले बर का. भाजत नाहीत, मी भाजते. तर आपलं थोडं थोडस असं ना तेल टाकायचं आणि भाजायचं. तर किती पातळ झाले मस्त. तर तीळ वगैरे लावलेलं, कोथिंबीर, तरी कोथिंबीर कमी पडली बरं का, अजून थोडी हवी होती. असू दे आता. तर मटकीची मोड आलेले, मटकीची उसळ, दही, धपाटे, ठेचा, कशावर पण तुम्ही खाऊ शकता. असंच जरी खाल्लं, तूप लावून असं लहान बाळांना की नाही, त्याच्यावरती तूप लावायचं आणि द्यायचं, छान लागतं. मग तर भाजले. आता दुसरं टाकूया. दुसरं तोपर्यंत थापून झालंय माझं. भाजायलाच थोडा वेळ लागतोय, थापायला वेळ लागत नाही. छान बघा. ना आता जाऊन आलो आणि आता लागले स्वयंपाक करायला. तर कुकरला भात केलाय. तर इकडे भात झालाय. मी इकडं आज केली भाजी, तर पातळ भाजी आमटी केली वांग्याची. भाजी होती तयार.